राजकारणात बिनधास्तपणा कधी ताकद ठरतो तर कधी तो स्वभाव अडचण बनतो. नाशिकचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं. शासकीय सदनिका प्रकरणात बनावट कागदपत्रांचा आरोप सिद्ध झाल्यानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. महायुती सरकारसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. परखड वक्तव्य, आक्रमक भूमिका आणि विरोधकांना थेट शिंगावर घेण्याची शैली हीच कोकाटे यांची ओळख. या शैलीमुळे ते सिन्नर मतदारसंघातून सलग 5 वेळा आमदार झाले. मात्र जे गुण त्यांना यश देणारे ठरले तेच गुण मंत्रिपदाच्या टप्प्यावर त्यांच्या अडचणीचे कारण बनले. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर नाशिक जिल्ह्याला 4 मंत्रिपदे मिळाली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नाराजीचे सूर उमटले. भुजबळ यांनी थेट नाव न घेता नाराजी व्यक्त केली, तर काही काळ ते भाजपशी जवळीक साधत असल्याचंही चित्र दिसलं. या सगळ्या घडामोडींमध्ये बहुतेक नेत्यांनी सावध भूमिका घेतली. मात्र माणिकराव कोकाटे यांनी थेट छगन भुजबळ यांच्यावर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. हा वाद इतका वाढला की तो राज्यभर चर्चेचा विषय ठरला. दरम्यान धनंजय मुंडे यांची मंत्रिपदाची विकेट पडल्यानंतर अजित पवार गटाने छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि याच राजकीय खेळात भुजबळांना लक्ष करणारे माणिकराव कोकाटे यांनाच अखेर आपली विकेट गमवावी लागली. शासकीय सदनिका प्रकरणातील आरोप त्यांच्या मंत्रिपदाच्या मार्गात अडचण ठरला. आज कोकाटे मंत्रिपदाबाहेर आहेत आणि त्यांच्या समर्थकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. राजकारणात आक्रमकतेची सीमारेषा ओलांडली तर सत्ता किती क्षणात हातातून निसटू शकते याचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.